हॅलो माय डिअर स्टुडंट, कसे आहात सगळे? माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. इयत्ता 5वी मधील धडा 14 चित्रसंदेश आपण आता पाहणार आहोत. तर मी तुम्हाला या धडा वाचून दाखवणार आहे आणि क्वेश्चन आन्सर सुद्धा घेणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूयात. या धड्यामध्ये काही चित्रे दिलेली आहेत. त्या चित्रातून आपल्याला संदेश म्हणजेच मेसेज सुद्धा दिलेला आहे. पुढे पहा. सांगा. पहिला फोटो मध्ये बघा काय आहे. इथे बघा एक काका आहेत बसमध्ये. तर ते काय करतायत? बसमधून थुंकत आहेत. तर इथे बसमध्ये सुद्धा लिहिलंय की थुंकू नये. तर एक एक ठिकाणी बघा लिहिलेलं असतं की थुंकू नये. तिथेच सगळे लोक थुंकतात. तर असे लोक असतात ना, अशा लोकांसाठी हा संदेश आहे. काय आहे? बसमध्ये किंवा बसमधून बाहेर थुंकू नये. डू नॉट स्पीट इन द बस और आउटसाइड द बस. आता पुढच्या पिक्चर मध्ये बघा काय आहे. हे काका बसमध्ये बसून काहीतरी खातायत. तर बघा खूप लोक असे असतात की काहीतरी खाल्ल्यानंतर ते बसमध्येच फेकून देतात. ते पण लोक असतात की बसमध्ये, ट्रेनमध्ये, पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये फेकतात. तर तसं नाही केलं पाहिजे. अशा लोकांसाठी हा संदेश आहे. कोणता संदेश आहे? बसमध्ये कचरा टाकू नये. डू नॉट थ्रो गार्बेज इन द बस. तर पुढे बघा. चित्रामध्ये काय आहे? इथे एक व्यक्ती आहे. तो पळत पळत बस चढत आहे. त्यासाठी सुद्धा एक संदेश आहे, मेसेज आहे. तर काय आहे? पळत पळत चालल्याने आपण पडू शकतो. आपल्याला हाताला, पायाला मार लागू शकतो किंवा कोणती गाडी आली तर आपल्याला धडक मारू शकते. तर 1-2 मिनिटासाठी आपण आपल्या आयुष्याशी नाही खेळलं पाहिजे. असाच संदेश आहे. कोणता आहे? चालत्या वाहनात घाईघाईने चढू अगर उतरू नये. डू नॉट गेट इन और गेट आउट फ्रॉम अ मूव्हिंग बस. आता पुढे बघा. पुढच्या चित्रामध्ये काय आहे? एक मुलगा बसमध्ये हात बाहेर काढून बसला आहे. असं नाही केलं पाहिजे. म्हणजे जर आपण बसमध्ये हात बाहेर काढून बसलो तर रोडवरचा खांब किंवा गाडी आली तर आपल्या हाताला जोरात इजा पोचणार. हात सुद्धा तुटू शकतो. तर असं आपल्याला नाही केलं पाहिजे. आपल्या हातात व गाडीमधून बाहेर हात नाही काढला पाहिजे. तर कोण कोण लोक आपल्याला डोकं सुद्धा बसमधून बाहेर काढतात. ते सुद्धा नाही केलं पाहिजे. म्हणून हा संदेश काय आहे? चालत्या वाहनातून हात बाहेर काढणे व डोकावून पाहणे धोक्याचे आहे. डू नॉट पुट युअर हेड और hand outside the window of a moving bus. स्वाध्याय प्रश्न क्रमांक 1. बसमधील सूचना व संदेशाचे पालन करा. 1. बसमध्ये थुंकू नये. 2. बसमध्ये कचरा टाकू नये. 3.
विना तिकीट प्रवास करू नये. प्रश्न क्रमांक 2. सार्वजनिक ठिकाणी लिहिलेल्या सूचना वाचा. त्या वहीत लिहा. वर्गात वाचून दाखवा. 1. बागेत कचरा करू नये. 2. पाण्याचा वापर जपून करावा. 3. ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये स्वच्छता ठेवावी. 4. झाडे लावा, झाडे जगवा. 5. अति घाई संकटात नेई. प्रश्न क्रमांक 3. वर्गात भिंतीवर लिहिता येतील अशा सूचना तयार करा. 1. दररोज वर्ग स्वच्छ करावा. 2. कचरा कचरा कुंडीतच टाकावा. 3. बाकावर व वर्गातील भिंतीवर लिहू नये. 4. वर्गात शांतता राखावी. प्रश्न क्रमांक 4. काही लोक सूचनाप्रमाणे वागत नाहीत. ते तसे का वागत नसावेत? आपापसात चर्चा करा. तर 1. काही लोक स्वार्थी असतात. फक्त स्वतःचा विचार करतात. 2. काही लोक अशिक्षित असतात. त्यांना वाचता येत नाही. या सर्व कारणामुळे काही लोक सूचनांचे पालन करत नाहीत. प्रश्न क्रमांक 5. तुमच्या शाळेत कोणकोणत्या ठिकाणी सूचना लिहाव्या लागतील ती ठिकाणे ठरवा. तेथे लिहायच्या सूचना मित्रांशी चर्चा करून तयार करा. येथे काय आहे? आपल्या शाळेत कोणकोणत्या सूचना आहेत त्या बघा व मैत्रिणींसोबत चर्चा करा, म्हणजे डिस्कस करा. थँक यू.